हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असाल. मागे मी काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत 1 ते 2 व्हिडिओ शेअर केलेले होते ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल आणि त्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत प्रॉपर ॲफिलिएट मार्केटिंगमधून तुम्ही कसं जे आहे ते अर्निंग करून घेऊ शकतात हे सगळं सांगितलं होतं. इंस्टाग्राम म्हणा किंवा यूट्यूब म्हणा. आणि त्या व्हिडिओनंतर मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. तो म्हणजे तुमचे 0 फॉलोअर्स आणि 0 सबस्क्रायबर असतील ना, तरी सुद्धा तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगमधून कसं काय अर्निंग करून घेऊ शकतात, असे मी 2 व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले होते. पण ह्या दोघंही व्हिडिओमध्ये एक टॉपिक जो महत्त्वाचा होता ना ॲफिलिएट मार्केटिंगसाठी, त्यावर मी खूप जास्त असं डिटेलमध्ये शेअर नव्हतं केलेलं आणि एक्झॅक्टली त्याच टॉपिकवर मला एवढे DM पण येत आहे आणि कंटिन्युअस जे आहे ना त्या व्हिडिओ जो कोणी नवीन लोक बघताय ना त्याच्यावर मला कमेंट्स पण येत आहे की तू ते प्रोडक्ट आपण घ्यायचे कसे, ते रिटर्न कसे करायचे, आपल्याला स्वतःला ते ऑर्डर करावे लागतात का, म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता आपण गृहिणी म्हणलं किंवा तुम्ही स्टुडंट जरी असाल, आपल्याकडे काही एवढा मोठा आपला बजेट नसतो की आपण प्रोडक्ट सगळेच विकत घेऊ आणि ते सगळे दाखवून आपण घरासाठी ठेवू शकतो. सो हा नॉर्मल प्रश्न आहे की एवढे मोठे प्रोडक्ट्स मागवायचे आपण आणि ते एवढे आपण घरी तर नाही ठेवू शकत, आपल्याला ते रिटर्न करायचे असतात. आणि ही पण त्यामागची एक अगदी सिंपल गोष्ट आहे की तुम्ही एखाद्या वेबसाईटवरून एवढे मल्टिपल गोष्टी तुम्ही मागवताय, तुम्ही रिटर्न करताय, तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊन जाईल. तर अशा सिंपल गोष्टी होत्या ज्या मी वरवर तुमच्यासोबत त्या दोघंही व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं, पण खूप डीपमध्ये जाऊन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नव्हतं. आणि त्या रिलेटेडच मला नेहमी ज्या होत्या त्या आता काही दिवसांपासून कंटिन्युअस कमेंट रिसीव्ह होत आहे. मला असं वाटलं होतं की मी ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी डिटेलमध्ये जी आहे ना जेन्युइन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. पण हा एक पॉईंट होता आणि मला वाटत होतं की नाही, प्रत्येकाला आपण जे आहे ना डिटेलमध्ये कमेंटमध्ये सांगण्यापेक्षा किंवा DMला रिप्लाय करण्यापेक्षा चला म्हटलं एक व्हिडिओज बनवूया. काय माहिती एखाद्याला नवीन अजून एखादं कोणी असेल त्याला प्रोत्साहन मिळेल आणि तो पण या ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये जम्प करून जे आहे ते अर्निंग स्टार्ट करेल. सो पहा, ते 2 व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त गरजेचे आहे. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ आणि मला पहिल्यांदा पाहत असाल ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू, तर तुम्ही ते 2 व्हिडिओ नक्की पहा ज्याच्यामध्ये मी ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल अगदी छोटी मोठी जी डिटेल होती ना ते सगळं त्यामध्ये शेअर केलेलं आहे, फक्त हे प्रोडक्टच्या बाबतीला जरा सोडून. आणि अजून एक व्हिडिओ होता तो म्हणजे 0 सबस्क्रायबर आणि 0 फॉलोअर असून सुद्धा तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग जे आहे ना ते करून पैसे कमवून घेऊ शकतात. खूप डिटेलमध्ये त्यामध्ये मी शेअर केलंय. मिशोच्या रिलेटेड आहे, सगळे जे आहेत वेबसाईटच्या रिलेटेड मी शेअर केलेलं आहे. सो ते दोघं व्हिडिओ ना, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. मी ह्या व्हिडिओच्या शेवटी इकडे जे आहेत ना असे व्हिडिओ प्ले करून दिले, ते तुम्ही हवं तो व्हिडिओ क्लिक करून तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता. तर चला, आजचा आपला टॉपिक हा आहे की आपण जितके काही प्रोडक्ट्स ऑर्डर करतोय ते रिटर्न कसे करायचे, आपल्याला स्वतःला पैसे पे करावे लागतात का. जे काही मला छोट्या छोट्या कमेंट्स रिसीव्ह झाल्या त्यांच्या सगळ्यांवर मी आता डिटेलमध्ये तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जे आहे ते सगळं समजून जाईल की कसे प्रोडक्ट ऑर्डर करायचे आहेत, रिटर्न करायचे आहेत, पैसे कोणाला पे करावे लागतात. सो बघा, तुम्ही जर मिशोच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणत असाल, मी तुम्हाला 0 सबस्क्रायबर आणि 0 फॉलोअर्सवाला त्या व्हिडिओमध्ये म्हणली होती की तुमचं कुणी एकही सबस्क्रायबर नसेल, फॉलोअर नसेल, तरी तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग स्टार्ट करू शकतात. ऑटो DM तुम्ही जनरेट करून जे आहे ते लोकांना लिंक पोहोचवू शकतात आणि त्याच्यामधून तुम्ही अर्निंग जे आहे ते करून घेऊ शकतात. आता तुम्ही जर फक्त मिशोच्या बाबतीमध्ये करत असाल तर काय गोष्ट होते की आपण जेव्हा आपला जो पर्टिक्युलर नंबर असतो त्याला आणि आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट जॉईन करून आपण क्रिएटर क्लब जेव्हा जॉईन करून घेतो ना, आपलं त्या पर्टिक्युलर नंबरवरचं जे मिशोचं अकाउंट असतं ना ते व्हाईट लिस्ट झालेलं असतं. आता व्हाईट लिस्ट म्हणजे काय? व्हाईट लिस्ट म्हणजे असं अकाउंट ज्या अकाउंटवरून तुम्ही मिशो म्हणा, मिंत्रा म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा, यांच्या ह्या त्या नंबरच्या पर्टिक्युलर त्या नंबरवरून तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये जे लॉग इन केलेलं असतं ना ह्या फ्लिपकार्ट वगैरे, तर ते तो नंबर जर तुमचा व्हाईट लिस्ट करून झालेला आहे ना, तर तुम्ही त्या अकाउंटवरून म्हणजे त्या वेबसाईटवरून फ्लिपकार्ट समजा आपण घेऊयात, फ्लिपकार्टचं तुमचं एक नंबर आहे त्याच्यावरून तुमचं त्या नंबर थ्रू तुमचं ते फ्लिपकार्टचं अकाउंट जे आहे तर ते व्हाईट लिस्ट झालेलं आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरून कितीही प्रोडक्ट्स मागवा, कितीही प्रोडक्ट्स तुम्ही रिटर्न करा, याची एक गॅरंटी असते व्हाईट लिस्टमध्ये की व्हाईट लिस्ट म्हणजे की तुम्ही कितीही प्रोडक्ट मागवले, पैसे तुम्हीच पे करायचे असतात सगळ्यांचे. आपण पैसे पे करायचे त्यांना, प्रोडक्ट मागवायचे, प्रोडक्टचा व्हिडिओ वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट त्यांना रिटर्न पाठवणार. पण व्हाईट लिस्टचा अर्थ असा असतो की तुम्ही कितीही प्रोडक्ट मागवून जेव्हा कितीही प्रोडक्ट तुम्ही रिटर्न पाठवताय, तुमचं एकही प्रोडक्टचं जे आहे ना, म्हणजे असं होत नाही की तुमचं अकाउंट ब्लॉक होऊन जाईल की तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट्स मागवताय किंवा तुमचे एखाद्या प्रोडक्टचे तुम्ही रिटर्न केलंय पण तुम्हाला तुमच्या बँकमध्ये पैसेच नाही आले. हे छोटे मोठे प्रॉब्लेम त्या व्हाईट लिस्टच्या अकाउंटसोबत होत नाही. किंवा तुमचं व्हाईट लिस्ट अकाउंट असलं ना, तर तुम्ही कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना सांगू शकतात की माझं हे व्हाईट लिस्टचं अकाउंट आहे, ह्या जे आहे ना ऑर्डरच्या मला काही पैसे आलेले नाही आहे, आणि ते लगेच आपल्याला 1-2
दिवसामध्ये त्याचे पैसे देऊन देतात. पण असं होतच नाही. पहिला मुद्दा म्हणजे तुमचं अकाउंट व्हाईट लिस्ट असलं ना, तर सगळ्या वस्तू ज्या आहेत ते अगदी परफेक्टली जशा आपण मागवतो तशा आपण रिटर्न केल्या, तर आपल्याला त्याचे पैसे जे आहेत ते आपल्या बँक अकाउंटमध्ये किंवा त्या वॉलेटमध्ये पण मिशो म्हणा किंवा मिंत्रा और फ्लिपकार्ट त्याच्या वॉलेटमध्ये ते पैसे येऊन जातात. तर याचा अर्थ असा असतो आणि यालाच म्हणतात व्हाईट लिस्टिंग. म्हणजे आपलं व्हाईट लिस्ट आपण आपलं अकाउंट करून घेतलं, तर आपल्याला ते कितीही प्रोडक्ट मागवले ना, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळे प्रोडक्ट रिटर्न जातात आणि पैसे पण अगदी सिक्युअरली आपल्या बँक अकाउंटमध्ये येऊन जातात. आता हे तुम्ही व्हाईट लिस्ट जे आहे ना, हे कधी होतं, पण त्याआधी मी तुम्हाला मिशोचं सांगते. जसं मी तुम्हाला आता स्टार्टिंगला सांगत होती, की 0 फॉलोवर, 0 सबस्क्रायबर करून तुम्ही फक्त मिशोचं सांगते मी हे. तुम्ही मिशोचं जे आहे ते व्हाईट लिस्ट म्हणजे तुमचं होऊनच जातं ते. तुम्ही त्याला क्रिएटर क्लबमध्ये तुमचा तो नंबर कन्व्हर्ट होऊन जातो. तुमचं इन्स्टाचं अकाउंट त्याला जॉईन झालेलं असतं. तर त्याला तुम्हाला पर्टिक्युलर कोणाला सांगून त्याला व्हाईट लिस्ट करायची गरज पडत नाही. ते ऑटोमॅटिक व्हाईट लिस्ट झालेलं असतं. त्यांना माहिती असतं, की हे क्रिएटरचं अकाउंट आहे आणि इथे जितके पण प्रोडक्ट्स मागवले जातील यावर हे लोकं व्हिडिओ बनवणार आहेत आणि ते प्रोडक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार आहात. त्यामुळे तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्याही अशा याला जे आहे ना, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची गरज नाही आणि होऊन जातं ते. आणि हळूहळू तुमचा सेल दिसायला लागला तुमच्या क्रिएटर क्लबमध्ये, मिशोच्या ॲप्लिकेशनमध्ये, तर कुठल्या ना कुठल्या एक पर्सनचा तुम्हाला बरोबर कॉल येतो, की तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे, तुमचे प्रोडक्ट व्यवस्थित रिटर्न जात आहे ना, हे पण ते फॉलोअप घेत राहतात. मला तर स्टार्टिंगला त्यांचे 8-8 दिवसातून फोन यायचे आणि वैतागून जायची त्यांना सांगून, की हो बाबा माझे सगळे प्रोडक्ट व्यवस्थित रिटर्न जात आहे आणि मला पैसे पण सगळे व्यवस्थित मिळत आहे म्हणून. सो हे पर्टिक्युलर मिशोच्या बाबतीमध्ये होतं आहे. आता हे कसं तुम्ही करून घ्यायचं आपल्या अकाउंटला क्रिएटर क्लबमध्ये, यासाठी तुम्ही तो शेवटी मी जो व्हिडिओ ॲड करणार आहे तो पहा. आता दुसरा प्रॉब्लेम असा असतो, की तुम्हाला फक्त तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग जेव्हा चालू करतात, तुम्हाला आता फक्त मिशोचे प्रोडक्ट सेल करायचे नाही आहे. आपण हा पण विचार करतो, की मिंत्रावरचे आपण प्रोडक्ट दाखवूया, आपण फ्लिपकार्टवरचे, अमेझॉनवरचे दाखवूया. मग त्यासाठी आपल्याला हे जे मिशोचं क्रिएटर क्लब होतं, तिथे आपला हा फक्त मिशोपुरताच जो असतो ना, तेवढा तो आहे फक्त. बाकी दुसऱ्या ॲप्लिकेशनचा आपण मिशोवर यूज नाही करू शकत. मग जेव्हा आपल्याला दुसरे ॲप्लिकेशन यूज करायचे असतात, तेव्हा आपल्याला हॉलपॅक, विशलिंक, त्यानंतर लेहला, अजून बरेच आहेत ॲप्लिकेशन, यांचा आपल्याला यूज करावा लागतो. आता त्यांचा क्रायटेरिया असा असतो, की तुमचे एकतर 1000 फॉलोवर पाहिजे, नाहीतर 500 सबस्क्रायबर पाहिजे. पण तुम्ही जर मिशोपासून स्टार्ट केलं 0 सबस्क्रायबर, 0 फॉलोवर, तर तुम्ही ऑलरेडी तुमचं जे आहे व्हिडिओ टाकत तुमचे नाही काहीतरी 1001 फॉलोवर होऊन जातील. सबस्क्रायबर तुमचे 500 झाले, की तुम्ही यांच्यापैकी एखादं ॲप्लिकेशन चूज करायचं, त्याच्यावर रजिस्टर करायचं, तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट त्याच्यावर लिंक करायचं आणि मग तुम्ही हे जे बाकीचे वेबसाईट उरलेले आहेत, फ्लिपकार्ट, मिंत्रा, अमेझॉन, त्यांच्यावरचे प्रोडक्ट तुम्ही जे आहे ना त्याच्या थ्रू ऑटो DM करू शकतात, लिंक जनरेट करू शकतात आणि तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवू शकतात. आता तुमचं मिशोचं जे आहे ते अकाउंट तुमचं व्हाईट लिस्ट झालं, तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट मागवताय. पण बाकीच्या ॲप्लिकेशनचं काय? अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्राचं काय करायचं? पण जेव्हा तुम्ही हे असे ॲप्लिकेशन जॉईन करून घेतात ना, हॉलपॅक म्हणजे जे ऑटो DM वाले ॲप्लिकेशन आहेत, त्यांना तुम्ही जॉईन करतात ना, तर त्यांची पण टीम असते. तुम्ही जसं त्यांना जॉईन केलं त्यानंतर त्यांच्याशी कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना सांगू शकतात किंवा तुम्हाला लगेच एखादा मॅनेजर पण असाइन होऊन जातो. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगू शकतात, की हा माझा नंबर आहे आणि ह्या नंबरने जो माझं फ्लिपकार्टचं अकाउंट आहे, मिंत्राचं अकाउंट आहे, ते मला व्हाईट लिस्ट करून घ्यायचं आहे. ते नंबर ते त्यांच्या पद्धतीने जे आहे ते फ्लिपकार्ट आणि अमेझॉन त्यांच्या सगळ्यासोबत त्यांचा टायअप असतो. त्यांच्याशी त्यांचं बोलणं करतात आणि तो नंबर जो असतो ना, तो व्हाईट लिस्ट आपल्याला करून देतात. आपलं ॲप्लिकेशन आणि दुसऱ्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये खूप काही फरक दिसत नाही. जसं मिशोचं आपलं क्रिएटरचं अकाउंट वेगळं असतं, दिसायला जरा वेगळं दिसतं आणि नॉर्मल मिशो जरा वेगळं दिसतं. पण हे असं काही नाही. पण व्हाईट लिस्ट झालेलं असतं आपलं अकाउंट. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून एकदा कन्फर्म करून घ्यायचं. 2-3 दिवसानंतर परत त्यांच्याशी म्हणजे फोन करून त्यांना विचारून घ्यायचं, की माझं अकाउंट झालंय का बाबा व्हाईट लिस्ट? ते म्हणाले, की हो तुमचं अकाउंट व्हाईट लिस्ट आहे. तुम्ही मग त्यानंतर कितीही प्रोडक्ट मागवा, अमेझॉन म्हणा, नाहीतर मग फ्लिपकार्ट आणि मिंत्रा यांच्यावरून, आणि मग ते प्रोडक्ट मागवलेले असतात ते तुम्ही हे लेहला, विशलिंक आणि त्यामधून जे आहे ते ऑटो DM जे आहे ते सेंड करू शकतात. पण इथे पण सेम होतं, की तुम्ही जे आहे ना ते जेव्हा आपण ते आपलं अकाउंट व्हाईट लिस्ट झालेलं असतं ना, तेव्हा पण आपल्यालाच प्रोडक्टसाठी पैसे पे करावे लागतात. पण आपल्याला सिक्युरिटी असते, की मी कितीही प्रोडक्ट मागवले तर ते सिक्युअरली रिटर्न पण जातील आणि त्याची जी अमाऊंट आहे ती माझ्या बँक ज्या अकाउंटमध्ये आहे ती पण अगदी सिक्युअरली येऊन जाईल. आता अजून एक पुढे ऑप्शन आहे, तुम्ही छान व्हिडिओज बनवत राहिले, तुमचा सेल चांगला होतोय, जे काही मी तुम्हाला हे ॲप्लिकेशन सांगितले ऑटो DM वाले. समजा तुम्ही विशलिंक यूज करता आणि तुम्ही विशलिंकवर काय असतं ना, त्यांचं पण ते आपल्याला अपॉर्च्युनिटी देतात, की प्रत्येक क्रिएटरला स्वतःचा पैसा देऊन प्रोडक्ट मागवा, त्यानंतर ते रिटर्न करा, परत चेक करा, की बाबा याचे पैसे आले की नाही आले. हे सगळं तामझाम हा तर असतोच आपल्याला. मग असे प्रत्येक जे
ही ऑटो DM वाले ॲप्लिकेशन आहेत ना, हे आपल्याला अपॉर्च्युनिटी देतात, की तुम्ही एका महिन्यामध्ये 2 लाखाचा सेल करून दाखवा. 2 लाखाचा तुमचा सेल झाला ज्या महिन्यामध्ये, त्याच्या पुढच्या महिन्यापासून आम्ही तुम्हाला सोर्सिंग देऊ. सोर्सिंगचा अर्थ काय होतो, म्हणजे आता समजा मी 2 लाखाचा सेल केलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये आणि मी त्यांना सांगितलं, की बघा माझं झालेलं आहे आता 2 लाखाचा सेल आणि मला आता सोर्सिंग पाहिजे. तर आता बऱ्याच वेळा असं होतं, की ॲप्लिकेशनमध्ये सोर्सिंग म्हणून हे असतं, एक छोटंसं सेक्शन असतं. तिथे तुम्ही अप्लाय करू शकतात, की आणि तिथे तुमचं जे टार्गेट आहे ना, ते तिथे सगळं आपल्याला प्रोसेस पण दिसते, की 1.5 लाखाचा झाला, 1,75,000चा झाला, 2 लाखाचा कंप्लीट झाला, की लगेच अप्लाय करायचं आणि आपल्याला तिथे अमाऊंट दिसते. त्या अमाऊंटच्या मदतीने 5,000 म्हणा, 10,000 म्हणा, जशी असेल तशी, तर ती अमाऊंट घेऊन जे आहे ना, ते आपण वेगवेगळ्या लिंक्स ॲप्लिकेशनवरून घ्यायच्या, मिंत्राच्या, फ्लिपकार्टच्या, या सगळ्या लिंक्स घ्यायच्या, तिथे टाकायच्या त्यांच्या आणि तिथून जे आहे ना, ती ऑर्डर आपली प्लेस होऊन जाते. म्हणजे काय होतं, एका पॉइंट नंतर जेव्हा तुम्ही एखादा ॲप्लिकेशनचा, ऑटो DMच्या ॲप्लिकेशनचा यूज करून 2 लाखाचा सेल तुम्ही त्यांना करून दाखवताय, त्यानंतर तुम्हाला जे काही प्रोडक्ट तुम्ही मागवताय तिथेही तुम्हाला पैसे खर्च करायचा गरज नाही. ते ॲप्लिकेशन तुम्हाला पैसा प्रोव्हाइड करतं. आपण ऑर्डर प्लेस करायची, त्यांच्या थ्रू त्यांच्या पैशांनी ते व्यवस्थित आपल्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आणि जसे जसे प्रोडक्ट जे आहेत ते रिटर्न टाकायचे. सो हे असतं सोर्सिंगचा फायदा. आणि बघा, जसं आपण जे आहे ना सेल वगैरे त्यांचा चांगला करायला लागतो ना, हे ऑटो DMच्या ॲप्लिकेशन थ्रू लिहायला म्हणा, विशलिंक म्हणा, तर काय होतं ना, आपल्याला एक मॅनेजर ते असाइन करून देतं आणि जेव्हा आपल्याला असा एखादा मॅनेजर मिळून जातो ना, आपल्यासाठी गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. कारण त्यांनाही तो मॅनेजर आपल्यासाठी असाइन करून देणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण आपल्याला कधी कधी एखादं ऑटो DM वर्क करत नाही, काही नवीन फीचर आलंय, त्यांना काही सांगायचं असेल, त्यांचे काही नवीन नवीन ते बरेच जे आहेत ना, म्हणजे प्रोग्राम पण रन करतात, की तुम्ही एवढ्याचं सेल करा, मग तुम्हाला एवढं जे आहे ते बोनस मिळेल, असं वेगवेगळं त्यांचं चालू असतं प्रत्येक महिन्यामध्ये. मग ते क्रिएटरपर्यंत पोहोचवण्यासाठी, क्रिएटरने जास्तीत जास्त सेल करण्यासाठी ते आपल्याला जे आहे एक मॅनेजर नेमून देतात आणि त्याचं कामच हे असतं, की आपलं जे काही क्वेरी असेल तो सगळं फॉलोअप जे आहे ते घेणं. सो बऱ्याच वेळा असं पण होतं, की जर तुमची सोर्सिंग वर्क करत नाही, तर तुम्ही त्यांच्यासोबत लिंक शेअर करून, ज्या पण तुम्हाला ॲप्लिकेशनमधून मिशो वगैरेच्या प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असतील ना, तर त्यांना फक्त काही बजेट असतो आपला, त्या बजेटपर्यंत त्यांना लिंक शेअर करायच्या आणि ते त्यांच्या एंड करून, म्हणजे सोर्सिंगचा यूज न करता आपण त्यांना लिंक्स पाठवायच्या आणि मग ते जे आहेत ना, ते आपल्याला त्यांच्याकडून ते प्रोडक्ट्स आपल्या ॲड्रेसला पाठवून देतात. आपण व्हिडिओ बनवायचं, त्यांना सांगायचं, जो कोणी आपला मॅनेजर असेल, की बाबा बघा असे प्रोडक्ट्स आले आणि त्यानंतर माझा व्हिडिओ करून झाला, आता तुम्ही रिटर्न टाकून द्या. तर त्यानंतर ते रिटर्न पण टाकून देतात. असं पण होतं. सो सोर्सिंग पण आहे, त्यानंतर एक आपल्या मॅनेजरसोबत आपण कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीनेही करून घेऊ शकतो. पण त्यासाठी हे सोर्सिंग म्हणा किंवा त्यांना लिंक प्रोव्हाइड करून ते प्रोडक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला महिन्यामधून 2 लाखाचा सेल करणं हा मस्ट आहे. आणि जितकं मी बघितलंय, लिहायला पण 2 लाखाचा क्रायटेरिया आहे तुम्हाला सोर्सिंग हवी असेल तर. त्यानंतर तुमचं विशलिंकला पण सेम आहे, एका महिन्यामध्ये 2 लाख त्यांना सेल करून दाखवावा लागतो. हॉलपॅकला पण सेम आहे. सो सोर्सिंगपर्यंत आपण पोहोचतो हळूहळू, कारण हळूहळू आपली ऑडियन्स पण गेन झालेली असते आणि तेवढा आपला सेल पण व्हायला लागतो. शेवटी तेच असतं, की प्रोडक्ट आपण किती युजफुल आणि किती अफोर्डेबल प्राईसमध्ये चांगले दाखवतोय, सो तसा सेल पण आपला वाढतो. आणि अशा पद्धतीने सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमची जर्नी जी आहे ॲफिलिएट मार्केटिंगमधली, हे तुम्हाला तुमचा स्वतःचा पैसा खर्च करूनच जो आहे तो स्टार्ट करावी लागेल. पण व्हाईटलिस्ट झालेलं अकाउंटमधून असं होत नाही, की तुमचं प्रोडक्ट रिटर्न गेलं नाही किंवा रिटर्न जाऊन पण तुमचे पैसे आले नाही. आपल्याला पैसे मिळतात, हेच व्हाईटलिस्टचा अर्थ असतो. सो तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, तुम्ही हा विचार करताय, की आपण किती प्रोडक्ट मागवणार आणि एवढे प्रोडक्ट आपण ठेवायचे कुठे, आपण घरी तर यूज नाही करू शकत, सिक्युअरली रिटर्न जातील की नाही. सो तुम्ही मिशोसाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं, क्रिएटर क्लब तुम्ही जे आहे तुमचं अकाउंट कन्व्हर्ट करून घ्या, म्हणजे तुमचं अकाउंट आपोआप व्हाईटलिस्ट होऊन जातं. तिथून तुमची थोडी ऑडियन्स गेन झाली, ही प्रोसेस आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. आता तुमची ऑडियन्स थोडी गेन झाली, 1000 फॉलोअर किंवा तुमचे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. सो तुम्ही लगेच जे आहे एखादं ॲप्लिकेशन चूज करा, विशलिंक म्हणा, हॉलपॅक म्हणा, यांच्यामधून एखादं, आणि ते ॲप्लिकेशन चूज करून त्याच्यावर पण साईड बाय साईड त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे मिंत्रा, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनचे अकाउंट जे आहेत ते व्हाईटलिस्ट करून घ्या. मल्टिपल प्रोडक्ट जे आहेत ते आपला पैसा खर्च करून मागवून घ्या. व्हिडिओ शेअर करा, प्रोडक्ट रिटर्न करा, पैसे सिक्युअरली तुमच्या अकाउंटमध्ये रिटर्न येतील आणि त्यानंतर तुम्ही 2 लाखाचा सेल केला तर मग तुम्हाला आता ही झंझट पण तुमची संपून जाईल. मिशोचं पण तुम्ही त्यांच्याकडून जे आहे ना, म्हणजे सोर्सिंगमधून ऑर्डर करून घेऊ शकतात आणि त्यांचं काहीतरी 5,000 10,000चा बजेट देतात ते, म्हणजे तेवढा एक वेळा मागवायचे, व्हिडिओ करायचे, रिटर्न करायचे, पुन्हा मागवू शकतो. सो आपण बजेट पण तसं आपण सोर्सिंगचं बजेट पण वाढवून घेऊ शकतो, कारण 5,000 अमाऊंट ही पण खूप छोटी होऊन जाते. आता 5,000 मध्ये कुर्ता सेट वगैरे मागवणं म्हणजे एकच 1,500 आणि 2,000चा कुर्ता सेट असतो, जर आपण मिंत्राचा हॉल व्हिडिओ करायचा म्हटला तर. सो तिथे पण आपण चांगला सेल करून त्यांच्याकडून आपली सोर्सिंग ती 5 ची 10 करून घेऊ शकतो. अशा
पद्धतीने. सो हे मल्टिपल प्रोसेस आहेत. एक शॉर्ट फॉर्ममध्ये जर सांगायचं म्हटलं तर आधी मिशो जॉईन करा, ऑडियन्स गेन करा, त्याच्यानंतर एखादं ॲप्लिकेशन चूज करा, त्यांच्यासोबत टायअप करून तुमचे अकाउंट व्हाईटलिस्ट करा, मल्टिपल प्रोडक्ट मागवा, 2 लाखाचा सेल करून दाखवा एका महिन्यामध्ये आणि सोर्सिंग थ्रू तुम्ही प्रोडक्टसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मागवू शकतात आणि रिटर्न करू शकतात. सो इतकी सिंपल प्रोसेस आहे. पण हो, स्टार्टिंगला आपल्याला थोडा आपला पैसा खर्च करावाच लागतो, त्याशिवाय पर्याय नाहीये. तर अशी होती ही सगळी प्रोडक्ट ऑर्डर करण्यापासून रिटर्न करण्यापर्यंतची स्टोरी. आय होप तुम्हाला आता सगळं क्लिअर झालेलं असेल. तरीही अजून काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमधून सांगा. खूप मोठा इश्यू वाटला ते मी नक्कीच त्याच्यावर पण असंच डिटेलमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. पण आय एम शुअर मी जेवढे ॲफिलेट म्हणा, यूट्यूब, इंस्टाग्राम, वेगवेगळे प्लॅटफॉर्मवरून तुम्ही कसे पैसे अर्न करून घेऊ शकतात, स्वतःचा बिझनेस तुम्ही कसा काय ग्रो करून घेऊ शकतात, ह्या सगळ्यांवर मी बरेच आता माझे व्हिडिओ बनवून झाले, ते पण डिटेलमध्ये. आय डोंट थिंक की आता एक पण असा टॉपिक उरला असेल. पण तरीही तुम्हाला वाटतो आणि जो माझ्या नजरेत पडला नाही असं असेल तर मला नक्कीच सुचवा, म्हणजे मी त्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते. तुम्हालाही फायदा होईल आणि आपल्यासारख्या अजून बऱ्याच लोकांना फायदा होईल. घरी राहणाऱ्या गृहिणीच जास्त करून विचार करतात की चला काहीतरी आपल्याकडे रिकामा वेळ आहे, मुलं स्कूलला गेलेत, काहीतरी सुरुवात करूया स्वतःचं, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. स्टुडंट असतील त्यांनाही त्यांचा खर्च भागवायचा असतो एक्स्ट्राचा, तो त्यांच्यासाठी हा मार्ग खूप सोपा आहे आणि मला असं वाटते की सिंपल माहिती आहे जी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ तितकाच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जितक्या मला कमेंट्स रिसीव्ह होत होत्या आणि तुमचेही डाऊट सगळे क्लिअर झालेले असतील. तर चला मग इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या कोणी मैत्रिणी असतील ज्यांना अशा इन्फॉर्मेशनची गरज आहे सो नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या स्वतःची. बाय.